आता आपण आर एन ए बघूया. आणि आर एन ए हा डीएनए पासून बनतो. कसा बनतो, का बनतो, आता त्याची विचार नाही करायचा. आता आपण त्याच्या स्ट्रक्चरकडे लक्षात घेऊया. तर आर एन ए ह्याला एकच स्ट्रँड आहे. आणखीन त्याला एक न्यूक्लिओटाइड अटॅच्ड आहे. ओके. तर आता इथे तुम्ही बघितलं तर सायटोसिन, ग्वानिन, ॲडेनिन, युरॅसिल ही आर एन एची न्यूक्लिओटाइड्स आहेत. तर ह्याच्यामध्ये बघा डीएनए आणि आर एन एमध्ये काय फरक आहे. डीएनएला 2 स्ट्रँड्स आहेत आणि न्यूक्लिओटाइड्समध्ये सायटोसिन आहे, ग्वानिन आहे, ॲडेनिन आहे आणि थायमिन आहे. इथे मात्र युरॅसिल आहे. तर आर एन ए विषयी वाचूया. आर एन ए म्हणजे रायबो न्यूक्लिक ॲसिड. सर्वात महत्वाचं न्यूक्लिक ॲसिड कुठलं, डीएनए. आणि त्याच्यानंतरचं नंबर 2 कुठलं आहे इम्पॉर्टंट, तर आर एन ए. आर एन ए इज द सेकंड इम्पॉर्टंट न्यूक्लिक ॲसिड ऑफ द सेल. द न्यूक्लिक ॲसिड इज मेड अप ऑफ रायबो शुगर, phosphate molecules and 4 types of nitrogen bases: adenine, guanine, cytosine and uracil. तर इथं बघितलं ना, तर इथे हे आहे, काय आहे, दिस इज मेड अप ऑफ शुगर अँड फॉस्फेट आणि त्याच्याबरोबर एक बघा नायट्रोजन बेस अटॅच केलेला आहे. द न्यूक्लियोटाइड इज द स्मॉलेस्ट युनिट ऑफ द चेन ऑफ आर एन ए मॉलिक्यूल, is formed by combination of ribose sugar, phosphate molecule and one of the nitrogen bases. Large number of nucleotides are bonded together to form macromolecule of RNA. म्हणजे आर एन एमध्ये खूप अशा प्रकारचे न्यूक्लिओटाइड्स असतात आणि तो मॉलिक्यूल खूप मोठा असतो म्हणून त्याला मॅक्रो मॉलिक्यूल असं म्हणतात. आर एन ए 3 प्रकारचे असतात. तर ते 3 प्रकारचे कुठे आहेत ते बघूया. मेसेंजर आर एन ए, रिबोसोमल आर एन ए आणि ट्रान्सफर आर एन ए. आता हे तिघेही आणि ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. कसे ते बघूया. हा मेसेंजर आर एन ए आहे ना, हा न्यूक्लियसमधून असा बाहेर येतो सायटोप्लाझममध्ये. ही अख्खी सेल आहे आणि बाहेर सायटोप्लाझम आहे. तो इकडे येतो, एम आर एन ए असा लाईनीनी असतो बघा, अशा रीतीने. आपण ते पहिलं चित्र बघितलं ते एम आर एन एचं होतं. त्याच्यानंतर तो एम आर एन ए जातो रिबोसोममध्ये आणि आर आर एन ए होतो. हा रिबोसोम आहे, तिकडे हा आर आर एन ए होतो. तर आर आर एन ए म्हणजे काय, रिबोसोमल आर एन ए. नंतर ट्रान्सफर आर एन ए. तर तो हा जो आहे टी आर एन ए, हा इकडे असं सायटोप्लाझममध्ये असतो. तर हा इकडे आल्याबरोबर तो बरोबर जे रिक्वायर्ड अमिनो ॲसिड आहे त्याचं घेऊन येऊन इकडे ह्याच्यावर बसतो. आता ते कसं तो तयार करतो गोष्टी वगैरे ते आपण नंतर बघूया. पण आता सध्या काय गोष्ट लक्षात ठेवायची की 3 प्रकारचे आर एन ए आहेत. पहिला एम आर एन ए आहे, तो न्यूक्लियसमधून डी एन ए पासून बनतो, आणखीन बाहेर येतो. त्याच्यावरती जेनेटिक कोड असतो. तो आल्यावर जातो कुठे, आर आर एन एमध्ये जातो, रिबोसोमल आर एन ए होतो आणि तो तिथे आल्याबरोबर टी आर एन ए येतो. आणखीन त्याच्यामध्ये प्रोटीन तयार करण्याची प्रक्रिया सुरू करतो. Okay, according to the function, there are 3 types of RNA. Messenger RNA, mRNA. बघा हा कसा दिसतो. The RNA molecule that carries information of protein synthesis from genes, that is DNA chain in the cell nucleus to ribosome in cytoplasm, which produce proteins, is called messenger RNA. इकडे हे प्रोटीन प्रोड्यूस होतं. आता तो आतमध्ये आल्यावरती काय होतं, रायबोसोमल आर आर एन ए होतं. द मोलिक्यूल ऑफ आर आर एन ए विच इज अ कॉम्पोनंट ऑफ रायबोसोम ऑर्गेनेल इज कॉल्ड रायबोसोमल आर एन ए. रायबोसोम्स परफॉर्म फंक्शन ऑफ प्रोटीन सिंथेसिस. म्हणजे ही प्रोटीन बनवायची फॅक्टरी आहे. इकडे इथून रेसिपी घेऊन येतो आणि इकडे प्रोटीन बनवलं जातं. ट्रान्सफर आर एन ए किंवा टी आर एन ए. द आर एन ए मॉलिक्यूल विच अकॉर्डिंग टू द मेसेज ऑफ एम आर एन ए, म्हणजे इकडे जो मेसेज येतो त्या कोडच्या प्रमाणे तो बरोबर कोड उचलतो, इकडून कोडान उचलतो, आणखीन आणतो. विच कॅरीज द अमिनो ॲसिड अप टू रायबोसोम इज कॉल्ड ट्रान्सफर आर एन ए. म्हणजे हा येऊन असा सायटोप्लाझममध्ये असतो. ह्या कोडप्रमाणे हा अमिनो ॲसिड उचलतो इकडून
सायटोप्लाझम मधलं आणि इकडे आणून बसवतो आणि अजून अमिनो ऍसिडची चेन तयार करून प्रोटीन बनवतो. हा प्रश्न विचारतात डीएनए आणि आरएनएचं कंपॅरिझन. In DNA, the sugar present is deoxyribose. In RNA, sugar present is ribose. In DNA, the nitrogen bases are adenine, guanine, cytosine, and thymine. In RNA, the nitrogen bases are adenine, guanine, cytosine, and uracil. DNA is double stranded. RNA is single stranded. DNA carries hereditary information. RNA helps in protein synthesis. म्हणजे डीएनएला काय असतं, 2 दांडेवाली शिडी असते ना, आणि मग ती ही अर्धी शिडी होते, आणखीन त्याचा आरएनए येतो, म्हणजे सिंगल एकच दांडेवाली शिडी होते. आणि डीएनए मध्ये जीन्स असतात आणि त्याच्यामध्ये हेरिडिटी इन्फॉर्मेशन असते, आणि ती इन्फॉर्मेशन आरएनए बाहेर घेऊन जातो, आणखीन तो प्रोटीन बनवतो, प्रोटीन सिंथेसिस करतो, म्हणजे प्रोटीन्स बनवतो.